डब्लिनमध्ये 2 रूम आहेत, पॅसेज आहे, एल शेपमध्ये किचन लागून. त्याला सकाळी म्हणजे याला सिगरेट प्यायची सोय. तो सरळ रूम म्हणून बाहेर येऊन बाल्कनीकडे जात होता. म्हणजे ऑलमोस्ट तो त्या बाल्कनीचा दरवाजा उघडलाय, तिने बाई उभी आहे किचन मध्ये आणि डिशेस क्लीन करते. तो ओरडायला लागला काहीतरी इथे आहे. म्हातेरानं सकाळी तिकडे पोहोचलो, एक पॉईंट बघितला आम्ही, परत रिटर्न येतो. छोटीशी एक पायवाट जात होती खालच्या साईडला. त्या रस्त्यामध्ये एक माणूस त्या बैलाच्या समोर उभा आहे आणि मंत्र बोलतो आणि तो बैल त्याच्याकडे बघतोय, हालत नाही काय नाही. देखते काय, मागे बघितलं, दोघं पण नाही. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हो, एक आयर्लंडची तर ती काय होती भाई? हां, तर हे एक माझ्या मित्रांनी सांगितली मला. तो खूप आधी आलेला आहे इथे, म्हणजे आधी हाऊसमेटच होता माझा तो. त्यांनी मला ही स्टोरी सांगितलेली. ही घडली अराउंड 2012-13च्या दरम्यान. त्याच्यासोबत ही घडली होती? त्याच्यासोबतच घडलेली ही गोष्ट. आणि तो खूप आधी आलेला आहे इकडे डब्लिनमध्ये, म्हणजे कामानिमित्त, म्हणजे त्याचा जॉब आणि ह्याच्यासाठी तो आलेला आहे इकडे. तर आधी तोच तेव्हा सिंगल होता, म्हणजे सिंगल लग्न काय नाही झालं त्याचं. आणि प्रॉपर तो म्हणजे कसं तिकडे शेअरिंग कॉन्सेप्ट आहे, म्हणजे फ्लॅट रेंटवरती घ्यायचा आणि मग दुसरी रूम तुम्ही कोणाला, दुसऱ्या स्टुडंटला किंवा हे तुम्ही शेअर करू भाडे करू बघा, म्हणजे तसं टाईप होतं. तर तो तिथे आलेला आणि प्रॉपर म्हणजे त्याचं चांगलं झालं. 4-5 महिने झालेले आणि पूर्ण जॉब पण चांगला आहे. ठीक आहे, त्यांनी इंडियनच व्यक्ती तिकडे ठेवलेला दुसऱ्या रूममध्ये प्रॉपर. आणि त्याचं मग लग्न त्याचं झालं आणि मग त्यांनी त्याच्या बायकोला तो इकडे घेऊन आला. आणि बेडरूम पण सगळे मोठे होते, म्हणजे 3 जण राहू शकतात असं. म्हणजे ह्याच्या रूममध्ये नवरा बायको आणि दुसऱ्या रूममध्ये ते प्रॉपर म्हणजे एकदम मोठं घर होतं. तर जशी ती आली, म्हणजे जशी ती म्हणजे लँड झाली आणि तिला वेलकम केलं आणि ती केली आणि ती झोपली. म्हणजे रात्री लेट फ्लाईट लँड झाली आणि सकाळी उठली आणि ती हॉलमध्ये येते. ठीक आहे, हॉलमध्ये येते. हे लोक कुठेतरी का सामान विमान काय आणायला गेले असतील, तो दुसरा त्याचा फ्लॅटमेट आणि नवरायचा. हां, हे लोक गेले. ही येते हॉलमध्ये आणि तेव्हा सेकंड जो फ्लॅटमेट आहे त्याचं इंट्रोडक्शन नाही झालेलं आहे वाईफचं. ठीक आहे, तिला माहीत नाही आहे की कोण राहतो असं. कोण राहतो मग तिला माहीत नाही कोण आहे, इंडियन आहे की काय माहीत नाही. ती आली हॉलमध्ये. तिला एक गोरा माणूस, म्हणजे एज असणार 50-60 एजचा, बसला आणि पेपर वाचतोय. ठीक आहे, तिने बोललं हाय हॅलो, त्यांनी पण हाय हॅलो बोलला. आणि तिने तिचं काय पाणी घ्यायला ती किचनमध्ये आलेली आणि ती गेली आणि गेली परत रूममध्ये. ठीक आहे, नॉर्मल, सगळं नॉर्मल आहे. ठीक आहे, तो नवरा परत आला तिचा आणि ती बोलला की हां, ती बोलली कुठे गेलेलास? मी सामानाला गेलो रूममेट बरोबर, दुसरा तो फ्लॅटमेट आहे त्याच्याबरोबर मी सामानाला गेलेलो. ती बोलली मग तिकडे बाहेर कोण बसलं आहे? तिने बोललो बाहेर म्हणजे कोण नाही, म्हणजे तूच एकटी होतीस घरी? दुसरं बोलते नाही, एक म्हणजे आयरिश माणसासारखा मला दिसला, म्हणजे फॉरेनर. ती बोलली फॉरेनर होता एक बाहेर बसलेला. बोलते नाही असं काय नाही. ते लोक दोघं परत बघायला गेले तर काहीच नव्हतं तिकडे, पेपरही नव्हता, काहीच नव्हतं तिकडे. त्यांनी बोललं की नाही, तुला कदाचित जेटलॅग झालं असेल, एवढा 15-16 तासाचा प्रवास करून तिथे आली आहेस, झोप नाही पूर्ण झाली, तुला काहीतरी भास झाला असेल, तू हे करू नकोस. ठीक आहे, एवढं काय हे नकोस. पण ती बोलते नाही मी बघितलं आहे. बोलते नाही काय नाही आहे इकडे, आम्ही आता इथे 4-5 महिने राहतो, आम्हाला काही दिसलं नाही. तर कोण राहतच नाही त्या व्यक्ती. आणि मग त्यांनी ते इंट्रोडक्शन करून दिलं दुसऱ्या याला की हा, ती बोलतो इंडियन आहे, म्हणजे साऊथ इंडियन आहे दुसऱ्या रूममध्ये. तर तसं आहे, दुसरं कोण नाही आहे अजून घरी. असं झालं. त्याच्या 2 आठवड्यानंतर हा सकाळी उठला. ठीक आहे, जो मेन मित्र आहे माझा तो उठला आणि कसं आहे की पॅसेज आहे, म्हणजे 2 रूम आहेत, पॅसेज आहे. ठीक आहे, इथे लिव्हिंग रूम आणि एल शेपमध्ये किचन लागून आहे त्याला, म्हणजे किचन कम ते हे असते ना आपलं लिव्हिंग रूम दोन्ही तसं. तिकडे आला आणि बाल्कनी पण आहे. याला सकाळी म्हणजे याला सिगरेट प्यायची सोय आहे. सकाळी त्या तलाव आली म्हणून तो सरळ रूम म्हणून बाहेर येऊन बाल्कनीकडे जात होता. ठीक आहे, तो हॉलमधून असा जातो आहे. जसा तो पास होतो आहे, म्हणजे ऑलमोस्ट तो त्या बाल्कनीचा दरवाजा उघडला आहे त्यांनी. ठीक आहे, बाई उभी आहे किचनमध्ये आणि डिशेस क्लीन करते आणि ट्रेमध्ये ठेवते. मागून त्याला दिसते पूर्ण त्याचं अपेअरन्स. त्याचं तो त्यांनी बोललं की एकदम मॉडर्न असा अपेअरन्स नव्हता, म्हणजे आपण घरी कसे कपडे घालतो जुन्या जमान्याचा म्हणजे. आणि एजेड पण ती बाई होती, ती दिसते, म्हणजे मागूनच दिसत होतं की क्लीन करून ती ठेवते ते. आणि त्यांनी आता कसं आपण कुठलं चालत असलो तर आपण त्या डिसिजनने थिंक करायला वेळ लागतो आपल्याला. आपण तो सरळ बाहेर गेला बाल्कनीमध्ये. त्यांनी विचारच नाही केला की त्याला इकडे काय दिसतंय, पण त्यांनी बघितलं 1-2 सेकंड झोपेत होता तो आणि गेला बाहेर. बाल्कनीमधून तो ओरडायला लागला, कारण की त्याला आता माहिती आहे कोण आहे अजून घरात. त्याला आता कळलं, शुद्ध आली थोडी. तो ओरडायला लागला
ते बायको आणि तो दुसरा फ्लॅट तो उठून आले ते लोक आणि तो बोलतो काय आलं ते अरे तिकडे बाई उभी आहे. तर त्याने बोललो नाही कुठे कोण काय आहे. बोलतो नाही आम्हाला दिसली. मग त्याला कळलं की त्याची बायको जी बोलत होती ती काहीतरी इथे आहे. मग त्याला नंतर मग ते लक्षात आलं एकदा त्यांनी काय झालेलं की हे सगळं व्हायच्या आधी ती बायको यायच्या आधी पार्टी झाली घरी. ठीक आहे, पार्टी झाली, 2-3 जण आलेले, पार्टी झाली आणि त्या लोकांनी डिशेस तसेच ह्याच्यामध्ये ठेवलेले त्या सिंकमध्ये. सिंकमध्ये तसेच यूज डिशेस तसे. बोला सुबह देख सकाळी बघू, सुबह देख लेंगे. सकाळी तो उठतोय तर डिशेस क्लीन करून ठेवलेले आहेत ट्रेमध्ये त्या. त्याला कळे ना, त्याला वाटलं रूममेटने केलंय. रूममेट बोलतो मी नाही केलंय. आणि कसं आहे की ते दुसरे फ्रेंड झाले त्या कोणी क्लीन करून गेलं असेल रात्री असं त्याने म्हणजे इग्नोर केलं. पण तसं तर कोण क्लीन करून जात नाही दुसऱ्यांमध्ये. ते काय झाल्यावर ते लोक काय करणार माणूस. ते लोक घरी निघून गेलेले ॲक्च्युली. ते पण ते ऑटोमॅटिकली क्लीन करून ते सिंक मधून बाहेर होते त्याला. ते मग ते लिंक झालं त्याला की असं. आणि खूप म्हणजे हॉलमध्ये पण काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत ना दुसरीकडे सापडायच्या. म्हणजे युज्युअल पेस आहे तिकडे ठेवलं आहे तरी पण दुसरीकडे मिळणार तुला. दुसऱ्या तिकडे किचनच्या ओट्यावर किंवा काय असं वेगवेगळ्या ठिकाणी. मग त्याला ते क्लिक झालं. मग त्यांनी त्या ओनरला फोन केला की असं असं. तो स्टार्टिंगला त्याने डिनाय केलं ओनरनी. त्याचा फ्लॅट होता तो. हो तो काय तो डिनाय केला त्यांनी की नाही देर इज नथिंग लाईक दॅट. असं त्याला इन्सिस्ट केल्यावर त्यांनी बोललं की समटाईम्स देर वन फॅमिली ओल्ड कपल विच अपियर्स असं तो बोलला. तो बोलला तू आधी का नाही सांगलं. बोलतो मी आधी कसं सांगू, मग येणार कोण राहायला इकडे असं. बघ तो बोलला की दे डोंट डू एनिथिंग, दे जस्ट लिव्ह देअर लाईफ्स. जसे ते लोक जगायचे त्यावेळी शपथ तसं ते लोक त्या लूपमध्येच ते लोक अटकलेत त्या घरामध्ये. आणि प्रॉपर म्हणजे असं घर बीर नाही आहे, म्हणजे अपार्टमेंट आहे प्रॉपर. आणि सिटीच्या मधोमध म्हणजे सिटी सेंटर बोलू ते जवळच आहे त्याच्या तिथे. हां प्रॉपर म्हणजे बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे आणि फ्लॅटमध्ये या गोष्टी घडतात त्यांचा. आणि कसे तेव्हा थोडं शॉर्टेजेस होते घराचे म्हणून युजली कोण इझिली सोडत नाही घर म्हणजे. बरोबर. आणि मग ते लोक राहिले तिकडे 6-7 महिने राहिले. त्याच्यानंतरही त्यांना 1-2दा दिसलं ते म्हणजे, पण काही केलं नाही म्हणजे ते लोक. म्हणजे एक कोण फॅमिली होती खूप वर्षांआधी तिथे राहत होते नवरा बायको वगैरे. आणि मग त्यांची मृत्यू झाली. ओल्ड कपल होतं. ओल्ड कपल 50-60 वर्षाचे. जुन्या बिल्डिंग आहेत तिकडे खूप म्हणजे. आणि तिकडे ते रिस्टोरेशन त्यांचं होत राहत असेल म्हणून ते लगेच. आणि मग ते त्यांना दिसायचे येऊन ते आपल्याच वर्ल्डमध्ये. म्हणजे इट्स ॲज इफ लाईक पॅरलल युनिवर्स चालू आहे दोन्ही एकाच घरामध्ये 2. आणि ते कधी ग्लिच होते आणि त्यांना दिसतंय असं व्हायचं पूर्ण.